आज 21व्या शतकात कोणालाच स्वातंत्र्य नको आहे अशी एकही व्यक्ती शोधून देखील सापडणार नाही, बरोबर? कोणाला आपल्यापैकी सगळ्यांनाच फायनान्शियल फ्रीडम हवं असतं, त्यानंतर बाकीच्या ज्या घरच्या जबाबदाऱ्या असतात त्यातनं आपल्याला फ्रीडम हवं असतं, आपल्याला एकूणच आपल्या आयुष्यात फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य हवं असतं, बरोबर? पण स्वातंत्र्य हे येतं कशातनं? तर डिसिप्लिन मधून, शिस्तीमधून. जोको विलिंकर म्हणतात की डिसिप्लिन इज इक्वल टू फ्रीडम. जर मला आर्थिक स्वातंत्र्य हवंय, जर मला फायनान्शियल फ्रीडम हवंय, तर मला छोट्या छोट्या सवयी ज्या माझ्या पैसा सेव्ह करतील, इन्व्हेस्ट करतील, ह्यावर भर द्यायला पाहिजे. जर मला चांगली शरीरयष्टी हवी असेल तर मला रोज थोडा थोडा का होईना मला व्यायाम करणं गरजेचं आहे. जर मला उत्तम आरोग्य हवं असेल तर मला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात आतापासूनच करणं गरजेचं आहे. मी माझंच उदाहरण देतो. मी सुद्धा आधी खूप आळशी होतो, पण मला वाचनाची आवड अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मी आजही माझी जर वाचनाची आवड सुटली किंवा मध्ये मोठा गॅप आला तर मी गोष्टींची पुस्तकं, अगदी लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं ज्याच्यात चित्र असतात ती बघून मी पुन्हा माझी वाचनाची आवड कंटिन्यू करतो. मी रोज थोडं वाचन करतो, जर्नलिंग करतो. आधी सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या जड गेल्या, पण कालांतराने हा एक सवयीचा भाग बनला. त्याच्यामुळे तुमचं कुठलं असं एखादं गोल आहे की जे तुम्हाला अचीव्ह करायचंय, तुम्हाला वाटतं मला ह्याच्यातनं फ्रीडम हवाय, त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. तुम्हाला शिस्त तुमच्या अंगी बाणवणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, डिसिप्लिन हे तुमच्या सवयी बनवतं आणि सवयच तुमचं डेस्टिनी बनवतं. मान्य आहे? कारण सवयीच हा आपल्या केलेल्या एखाद्या गोष्टीचा रिझल्ट असतो. म्हणूनच तुमचं एखादं गोल जे असेल की जे तुम्हाला डिसिप्लिन त्यात आणणं गरजेचं आहे, की जी डिसिप्लिन तुम्ही स्वतःला लावून घेणार आजपासून, मग ते थोडा रोज व्यायाम करणं असू दे किंवा वाचन करणं असू दे, जर्नलिंग करणं असू दे, काही असू दे, जे काही करणार आहात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला वाचायला नक्की आवडतं. धन्यवाद.